तुम्ही आजपर्यंत वेगवेगळे प्राणी पक्षी स्वतः पाहिले असतील, त्यांची चित्र पण पाहिली असतील. तर आज आपल्याकडे ही सगळी चित्र कार्ड आहेत. या चित्र कार्डांवरून आपल्याला त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. म्हणजे काय, प्राणी वेगळे काढायचे आहेत, पक्षी वेगळे काढायचे आहेत, भाज्या वेगळ्या काढायच्या आहेत, फळे वेगळे काढायचे आहेत, कीटक वेगळे काढायचे आहेत आणि ट्रान्सपोर्टचे साहित्य म्हणजेच वाहनं हे तुम्हाला वेगवेगळे करायचे. ते कसे करायचं आहे ते पहिल्यांदा मी सांगते. हे कशाचं चित्र आहे? हां, तो काय आहे? प्राणी. दुसरं चित्र कशाचं आहे? ही काय आहे? भाजी. तिसरं चित्र कशाचं आहे? ॲपल आहे ते फळ आहे. हे कशाचं चित्र आहे? हां, मुंगी. कशामध्ये येते ते? हे कशाचं आहे? पॅरोट पक्षी. आणि रेल्वे हे वाहन आहे. तर आज तर मी तुम्हाला कोणते कॅटेगरी वेगळे करायचे ते तुम्हाला समजावून सांगते. तुम्ही फक्त तुमच्याच कॅटेगरीचं चित्र घ्यायचं आणि तुमच्याजवळच ते ठेवायचं. ओम, तू प्राणी घे, तू फळे, तू कीटक, तू वाहने आणि भाज्या आणि पक्षी मी घेते. ओके. ओम घे. काय ते? रॅबिट. ठेव तुझ्याजवळ. एलिफंट. डॉग. ऑरेंज. वाटाणा, पीज ते माझ्याकडे घेते. द्राक्षी. नाव सांग त्याचं. आंबा. एरोप्लेन. मागस डास. नीट बस. माशी. फुलपाखरू. पक्षी मी घेते. मोर, गरुड, बदक, sheep. कॉलीफ्लॉवर भाजी, ब्रिंजल व्हेजिटेबल आहेत भाजी. कार. आता सगळ्यांनी आपले सेपरेट केले का? आता प्रत्येकाने काय काय घेतलेले आहेत त्याची मला नावे सांगा. डॉग. ठेव बाजूला. एलिफंट. रॅबिट. आंबा. द्राक्षी आणि ऑरेंज. फुलपाखरू. माशी. डास. कार. शीप. एरोप्लेन. आता सध्या तुम्ही जे सेपरेट काढलेले आहेत, वर्गीकरण केलेलं आहे, वाहने वेगळी, प्राणी वेगळे, फळे वेगळे, कीटक वेगळे, त्याच पद्धतीनं तुम्ही वेगवेगळी कार्ड मिळाली की त्याच्यातून फुले, प्राणी, पक्षी असं वेगवेगळं वर्गीकरण करायचं. समजलं का तुम्हाला कसं करायचं?